नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा यूट्यूब चॅनलवर। आज आपण धर्मवीर संभाजी महाराज पिंपरी चिंचवड मध्ये जो त्याचा जगातील सर्वात उंच पुतळा तयार होत आहे त्याबद्दल माहित करून घेऊया। छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी धर्म, स्वराज्य, शौर्य, न्याय अशी मूल्ये जपली। अशा वीर आणि प्रेरक मराठा राजाने प्रेरित लोकांसाठी पुतळे व स्मारके फक्त कलाकृती नव्हे, तर इतिहास आणि संस्कृतीची आठवण जपण्याचा मार्ग आहेत। पुतळ्याची माहिती, नाव व संकल्पना। हे स्मारक स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हे नावाने प्रसिद्ध आहे। जागा, मोशी बोऱ्हाडेवाडी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या परिसरात। पुढाऱ्या राजकीय नेत्यांपैकी आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली आहे। उंची व वास्तुशिल्प, संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 140 फूट 42.67 मीटर उंच असणार आहे। पुतळ्याचा चौथा म्हणजे पायाचा आधार याची उंची 40 फूट आहे। पुतळ्याचा धातू, कांस्य, ब्रॉन्झ धातू वापरण्यात येणार आहे। पुतळ्याच्या परिसरात पुढील सुविधा असतील: सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा 10 फूट उंचीचा, 16 सरदार व मावळे यांचे प्रत्येकी 10 फूट उंच पुतळे, ओपन एअर थिएटर, ब्रास म्युरल्स, शंभूराजांची गाथा सांगणारी स्क्रीन, हॉलोग्राफिक प्रेझेंटेशन सुविधा। खर्च व वेळापत्रक, पुतळ्यासाठी अंदाजित किंमत साधारण 47 कोटी रुपये। कामाची प्रगती बरीच झाली आहे। चौथऱ्याचे पायाचा आधार काम पूर्ण होत आहे असा अहवाल आहे। वेळेबद्दल ठराविक तारीख नाही आली असून पण पुतळा 2025 मध्ये सार्वजनिकपणे उभारला जाईल अशी अपेक्षा आहे। स्थान व जागा बदल, मूळची ठराविक जागा होती विनायकनगर, मोशी, बोऱ्हाडेवाडी या परिसरात, पण नंतर पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या प्रदर्शन केंद्राच्या जागेत हा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। या बदलामुळे काही खर्च व परिस्थितीचे प्रश्न निर्माण झाले आहेत। उदा. चौथऱ्याच्या बांधकामासाठी झाला खर्च निष्फळ होण्याची चर्चा, जागेपोटी बदलल्यामुळे विघटन होण्याचा धोका व इतर प्रकल्पांसाठी अडथळा येऊ शकतो असे म्हणणारे विरोधक आहेत। विवाद व प्रश्न, प्रकल्प सुरू असूनही काही तक्रारी आणि विवादही निर्माण झाले आहेत। फाटलेले भाग, सोशल मीडियात पुतळ्याच्या काही भागांना तडे गेलेले असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत। पण शिल्पकार अनिल सुतार यांनी हे आरोप चुकीचे असल्याचा प्रतिवाद निर्माण केला आहे की ते फोटो हे फॅब्रिकेशन साइटचे आहेत, प्रत्यक्ष स्थळी काम अजून पूर्ण झालेले नाही। 1. नगण्य प्रकल्प आणि जागेची समस्या, दर्शनीय केंद्र इत्यादी मोठ्या प्रकल्पांमध्ये पुतळ्याचे स्थान व काम यात समन्वय, नियोजनाचे प्रश्न निर्माण झाले आहेत। काही लोक म्हणतात की नियोजनात विलंब, खर्च वाढल्या आहेत। 2. ताडक भडक झालेल्या भागांबद्दल, कामाचा दर्जा आणि तांत्रिक तपशील, धातूची निवड, जुळवणी इत्यादी यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित आहेत। पालिकेची बाजू अशी आहे की सर्व गोष्टी तांत्रिक निकषांनुसार होत आहेत, दोषी आरोपांना आधी संपूर्ण तपास केला पाहिजे। उद्देश, अर्थ व सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व, स्मारकाचा मुख्य उद्देश संभाजी महाराज यांच्या शौर्याची, समाजसेवेची, धर्मासाठी असलेल्या त्यागाची गाथा जनतेपुढे ठेवणे। या पुतळ्याद्वारे मोशी, बोऱ्हाडेवाडी परिसरात पर्यटनाचा, आध्यात्मिक व जागरूकतेचा केंद्र तयार होणे अपेक्षित आहे। स्थानिक लोकांसाठी अभिमानाची जागा, त्या भागातील संस्कृती, इतिहास, मराठी भावनेचा प्रतिबिंब होणे। याचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे शंभू सृष्टी तयार करणे, अर्थात फक्त पुतळा नव्हे, परंतु सभासद, सार्वजनिक कार्यक्रम, प्रदर्शन, शैक्षणिक संदेश इ सुविधा यांचा समावेश। भविष्यातील दिशा व आव्हाने, कामाचा दर्जा सुनिश्चित करणे, सुरक्षितता, धरणे, तुटणे हे दूर करणे, वेळेवर प्रकल्प संपणे, अनावश्यक लॉन्च किंवा घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर लक्ष देणे, बजेटचा पारदर्शक वापर, लोकांना माहिती देणे की खर्च कशासाठी केला जात आहे, सार्वजनिक सहभाग आणि प्रतिक्रिया, स्थानिक लोकांच्या अपेक्षा, अभिप्राय समाविष्ट करणे, पर्यावरणीय, वाहतूक, पायाभूत सुविधा, रोड, सार्वजनिक वाहतूक, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था यांच्या बाबतीत समन्वय ठेवणे। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।